पश्चिम आशियातल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर्सच्या दरात 195 रुपये वाढ, घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात बदल नाही. विमान इंधनाच्या दरात देशी कंपन्यांसाठी 8.5% वाढ, परदेशी कंपन्यांसाठी दर दुपटीनं वाढले. वस्तू आणि सेवा कर संकलनात मार्च 2026मध्ये 8.8% वाढ आणि गडचिरोलीत काल 9 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. पश्चिम आशियातल्या अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेल विपणन कंपन्यांनी देशातल्या महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर्सचे दर वाढवलेत. त्यामुळे दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर्सचे किरकोळ दर आता 2,078 रुपये 50 पैसे, कोलकातामध्ये 2,208 रुपये, मुंबईत 2,031 रुपये तर चेन्नईमध्ये तो 2,246 रुपये 50 पैसे करण्यात आल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर दिली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे सुधारित दर आजपासून लागू झाल्याचं यात म्हटलंय. देशात स्वयंपाकाच्या गॅसचे दर मात्र स्थिर आहेत. विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरातही 8.5% वाढ झाली असून दिल्लीत ते प्रति किलो लिटर 2,07,000 रुपये, कोलकातामध्ये 2,05,000 रुपये, मुंबईत 1,94,000 रुपये तर चेन्नईमध्ये ते 2,14,000 रुपये करण्यात आलेत. परदेशी विमान कंपन्यांसाठी ही दरवाढ दुप्पट झाली आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी जेट इंधनाच्या दरात अंशतः आणि टप्प्याटप्प्यानं वाढ केल्यामुळे प्रवाशांना तिकीट दरात तीव्र दरवाढ सोसावी लागणार नाही, असं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी म्हटलंय. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाल्यामुळे आजपासून आर्थिक नियमांमधल्या महत्वाच्या बदलांसह अनेक आर्थिक सुधारणा अंमलात आणल्या जातील. 6 दशकांपेक्षा जुन्या प्राप्तिकर कायद्याच्या जागी आजपासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू होईल. यात जुन्या कायद्यातल्या कालबाह्य तरतुदी काढून टाकण्यात आल्या असून गुंतागुंतीचे नियम सोपे करण्यात आलेत. करदात्यांसाठी अनुपालन अधिक सुलभ करून करप्रणाली सोपी करण्याच्या उद्देशानं हा कायदा तयार करण्यात आलाय.